लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विनम्र साक्षात्कारी. लाओत्से सांगतो की विनम्र आणि नगण्य इतके की जणू काही बर्फाचा गोळा वितळत आहे. प्रवाहित असलेले पाणी थंडीने जेव्हा गोठते आणि त्याचा बर्फ होतो तेव्हा ते दगडासारखे घट्ट होते, अप्रवाहित होते. परंतु जर त्या बर्फाचा उष्णतेशी संबंध आला तर त्या बर्फाचे पुन्हा प्रवाहित पाण्यात रूपांतर होते. थंडी आणि उष्णता याचा प्रकाशाशी संबंध आहे. प्रकाश असला की उष्णता असते आणि प्रकाशाचा अभाव झाला की थंडी असते. प्रकाश मूलभूत आहे, शाश्वत आहे, सत्य आहे. त्यामुळे उष्णता मूलभूत आहे, शाश्वत आहे, सत्य आहे. अर्थातच थंडी मूलभूत नाही, शाश्वत नाही, सत्य नाही. उष्णता सदा असणारी आहे. काही कारणाने तिचा अभाव होतो आणि त्यामुळे थंडी येते. उष्णता आली की थंडी निघून जाते. थंडी म्हणजे उष्णतेचा अभाव असतो. पाणी सर्वसाधारणपणे प्रवाहित असते, परंतु जर हवेतील उष्णता कमी होऊन तेथे 0 तापमानाच्या खाली गेली तर पाणी गोठते आणि ते प्रवाहित न होता एका जागी घट्ट होऊन थिजते. परंतु त्याला पुन्हा जर उष्णता मिळाली तर ते वितळते आणि पुन्हा प्रवाहित होते. सर्वसाधारणपणे माणूस विश्वयात्रेत सर्वत्र विहार करत असतो. यात्रा सहजावस्थेत जिकडे नेईल तिकडे मोठ्या आनंदाने विश्वलीला अनुभवत यात्रा सुरू असते. या यात्रेत त्याचा देह जीवित, निरोगी आणि सुरक्षित असण्यासाठी तो या विश्वातील भौतिक वस्तुजगत अत्यावश्यक इतकेच वापरतो आणि आपली वैश्विक यात्रा निर्धोक सुरू ठेवतो. परंतु दुर्दैवाने माणूस या विश्वात वास्तव्य करू लागला की तो येथील भौतिक वस्तुजगताच्या मोहमायेत गुंततो. येथील भौतिक वस्तुजगत देहादी इंद्रियांना अतिसौख्य देणारे आहे. ते कितीही उपभोगले तरी त्यामुळे तृप्ती होत नाही. ते परत परत उपभोगावे असे नेहमीच वाटत राहते. यात विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे वस्तुजगत सौख्यापाठोपाठ नक्की दुःख ओढवून आणते. माणसाला त्या सौख्यापुढे त्याची फारशी पर्वा राहत नाही. तो सुखदुःख यातच बर्फाचा गोळा होऊन रममाण होतो. तो यामधून बाहेर होऊन कैवल्यानंद यात्रेत प्रवाहित होऊ इच्छित नाही. परंतु साक्षात्कारी भौतिक वस्तुजगत वापरताना बर्फ झाले तरी ते तेथेच स्थिर होत नाहीत. ते तेवढ्यापुरतेच असते. ते त्या वस्तुजगताच्या मोहमायेत अडकत नाहीत. ते स्वतःला भौतिक प्रतिष्ठा मिळवत नाहीत. त्यांना अहंकार नसतो. ते स्वतःला नगण्य मानतात. ते आध्यात्मिक योग साधनेने सतत प्रवाहित राहतात. कारण त्यांना भौतिकाचा मोह नसतो, अहंकार नसतो, अभिलाषा नसते. केवळ देह जीवित राहावा इतपतच वस्तुजगत वापरून ते सहजच पुढील यात्रेला आरंभ करतात. ते सतत शाश्वताची उपासना करतात. यामुळे योग ऊर्जेद्वारे त्यांना त्या परमप्रकाशाची झलक मिळते. ते कैवल्यानंदी असतात. विनयशील साक्षात्कारी. लाओत्से सांगतो की विनयशील इतके की जणू कोरीव काम न केलेल्या लाकडासारखे. साक्षात्कारी विनयशील, विनम्र असतात. ते उर्मट, ताठ नसतात. त्यांना जराही अहन्मन्यता, अभिमान, अहंकार नसतो. समोर जी जशी परिस्थिती असते त्याप्रमाणे साक्षात्कारी स्वतःला बदलून घेतात. पाण्याचा महापूर आला की ताठ उभी असलेली झाडे त्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर उन्मळून कोलमडतात, वाहून जातात. परंतु जी लभाळी असतात ती पाण्यातच असतात, परंतु ती पाण्याच्या लोंढ्यात प्रवाहाबरोबर खाली वाकतात. त्यामुळे ती उन्मळून वाहून जात नाहीत. पूर ओसरला की पुन्हा जशी ती होती तशीच उभी राहतात. मातीचा ओला गोळा जसा आकार द्यावा तसा आकार धारण करतो. साक्षात्कारी लव्हाळ्यासारखे, मातीच्या ओल्या गोळ्यासारखे असतात. जीवन जगताना सुरुवातीला माणसाला जे मिळते त्यात त्याला समाधान असते. परंतु जसजसे तो कष्ट घेत जातो तसतसे त्याला असे वाटते की कष्ट मी घेत आहे तर मला जे पाहिजे तेच मिळाले पाहिजे. कारण जसजसे तो समाजात मिसळू लागतो तसतसे त्याला नवनवीन वस्तुजगताची ओळख होत जाते
आणि आपणही त्या त्या वस्तुजगताचा उपभोग घ्यावा अशी अभिलाषा त्याच्या मनात निर्माण होते. मग तो नियतीने सहजच प्राप्त करून दिलेले न वापरता त्याला जे पाहिजे ते मिळवतो आणि उपभोगतो. यात एक मूलभूत चूक होते. नियतीने त्याला जे दिलेले असते ते त्याचे गतसंचित संपुष्टात येण्या इतपत असते, जेणेकरून तो संचित मुक्त होईल. परंतु जेव्हा तो स्वतःची मनमानी करून उपभोग घेतो तेव्हा ते त्याच्या संचिताप्रमाणे नसतात. यामुळे अर्थातच गतसंचित तर संपत नाहीतच, परंतु त्याच्या उलट जे नको ते उपभोगल्यामुळे नवीन संचित मात्र निर्माण होते. यात अजून एक मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळी जेव्हा संचित कमी जास्त होऊन बदलते तेव्हा ते संचित संपवण्यासाठी परिस्थितीही बदलती असावी लागते. म्हणजेच ते उर्वरित संचित आणि बदललेली परिस्थिती यांचा मेळ बसतो आणि संचित आणखी कमी होते आणि यथाकाळी ते शून्य होते. माणूस मुक्त होतो. यासाठी ज्यावेळी परिस्थिती बदलते त्यावेळी ती प्रभुलीला संचित संपवण्यासाठी प्रसाद मिळालेला आहे असे जाणून त्याप्रमाणे बदलत्या परिस्थितीत मोठ्या समाधानाने जीवन जगावे. अशावेळी पूर्व परिस्थिती ठाम राहण्यासाठी अट्टाहास करू नये. जे जसे समोर नियती प्राप्त करून देईल त्याप्रमाणे आपण बदलावे आणि आनंदाने जीवन जगावे. साक्षात्कारी नुकत्याच कापलेल्या ओल्या लाकडासारखे असतात. जसा जो आकार दिला जाईल त्याप्रमाणे ते लाकूड तसा आकार धारण करते. साक्षात्कारी प्रभूच्या मर्जीने जीवनातील परिस्थिती स्वीकारतात आणि कैवल्यानंदी असतात. हरी ओम.